नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहताय जय महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रम जयम विशेष. जयम विशेषमध्ये आज आपण 3 महत्त्वाच्या बातम्यांची चर्चा करणार आहोत विस्ताराने. पहिली बातमी आहे, महाराष्ट्रामध्ये केंद्राची 100वी किसान रेल यात्रा सुरू झाली. सांगोल्यावरून पश्चिम बंगालपर्यंत शेतकऱ्यांचा माल आणि त्याची मालवाहतूक ही वेगाने व्हावी, अधिक सोयीची व्हावी म्हणून किसान रेल केंद्र सरकारने सुरू केली. त्याचा सांगोल्यातून प्रवास सुरू झाला पश्चिम बंगालमधल्या शालिमारपर्यंत. किसान रेल काय आहे, त्याचे फायदे नेमके कसे होतात, कोरोना काळात त्याला कशी गती देण्यात आली, हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. दुसरी महत्त्वाची बातमी आहे, कोल्हापुरामध्ये मानव आणि गव्यामध्ये पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळाला आहे. पुण्यातला गवा चर्चेत आला आणि जंगलात नेता नेता त्याचा मृत्यूही झाला. पुणेकर हरले. मात्र हा संघर्ष का उभा झाला, त्याची नेमकी कारणं काय, प्राणीतज्ञ प्राणीमित्र हा विषय आपल्याला आणखी समजून सांगतील. कारण कोल्हापुरामध्ये गव्याचे कळपच्या कळप लोकांना दिसले आणि त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं. तिसरी बातमी अशी आहे की नववर्षाचा जल्लोष करताना अनेक निर्बंध या कोरोनाच्या काळात आहेत, पण लोक मानतील तेव्हा ना. लोक गच्चीवर सुद्धा मुंबईमध्ये नव जल्लोषासाठी तयार असतील आणि तिथे सुद्धा लोकांच्या गच्चीवर पार्ट्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांची करडी नजर त्यावर असणार आहे आणि मुंबई पोलीस ड्रोनच्या सहाय्याने लोकांच्या या सगळ्या जल्लोषावर बारीक नजर ठेवणार आहे. त्यामुळे या 3 महत्त्वाच्या बातम्या आहेत. ड्रोन कसं काम करतायत, ड्रोनमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान कुठून आलंय आणि ड्रोनच्या सहाय्याने मुंबई पोलीस कसे काम करतात या संदर्भात सुद्धा आपण विस्ताराने माहिती जाणून घेऊया. तर सुरुवात करूया जय महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमाला. जय विशेष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगोल्यातल्या किसान रेलला हिरवी झेंडी दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 100व्या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. विशेष म्हणजे ही 100वी किसान रेल्वे महाराष्ट्रातील सांगोल्याला पश्चिम बंगालमधल्या शालिमारला जोडण्यात येणार आहे. त्यासाठी 40 तास लागणार आहेत. आतापर्यंत 14 राज्यांमध्ये किसान रेल्वे सुरू करण्यात आल्या. कोरोना काळात देशभर वाहतुकीवर मर्यादा आल्या असताना कृषी उत्पादनाची देशांतर्गत वाहतूक सुरळीत सुरू व्हावी यासाठी 7 ऑगस्टला पहिली किसान रेल्वे चालवण्यात आली. ती रेल्वे महाराष्ट्रातूनच निघाली होती. नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली ते बिहारमधल्या दानापूर पर्यंतचा प्रवास त्या रेल्वेने केला. आधी आठवड्यातून एकदा चालणारी किसान रेल्वे आता आठवड्यातून 3 वेळा चालवली जाते. किसान रेल्वेतून कृषी माल पाठवण्यासाठी कोणतीही किमान मर्यादा नाही. अगदी 3 किलो डाळिंबाचे दाणे किंवा काही डझन अंडेही त्यातून पाठवता येणार आहे. साथियों, किसान रेल सेवा देश के किसानों की आमदनी बढ़ाने की दिशा में भी एक बहुत बड़ा कदम है. इसमें खेती से जुड़ी अर्थव्यवस्था में बड़ा बदलाव आएगा. इससे देश की कोल्ड सप्लाई चेन की ताकत भी बढ़ेगी. सबसे बड़ी बात ये कि किसान रेल से देश के 80% से अधिक छोटे और सीमांत किसानों को आणि मला याचा सार्थ अभिमान आहे की या मतदारसंघाचं नेतृत्व करताना 100वी किसान रेल ही सांगोला माझ्या मतदारसंघामधून जाते. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी भाई मोदी यांनी आपल्याला सर्वांना शुभेच्छा दिल्यात. केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांच्यासाठी असणाऱ्या विविध योजना जवळपास या वाहतुकीला 50% सबसिडी शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर ही किसान रेल आज आठवड्यातून काही वेळा जाते, लवकरात लवकर रोज धावेल अशा प्रकारची आमची या ठिकाणी उपाययोजना आहे. दिल्लीमध्ये महिन्याभरापासून शेतकऱ्यांचं आंदोलन कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असताना
आता किसान रेल्वेचा फायदा हा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा होईल हे पटवून देण्याचा सुद्धा पंतप्रधान मोदी हे प्रयत्न करतायत. 2 किसान रेल्वे महाराष्ट्राला मिळाल्या, एक नाशिकला मिळाली सर्वात आधी आणि आता ती सांगोल्याला मिळाली. एकूण या किसान रेलची वैशिष्ट्य काय आहे, त्याचा फायदा नेमका शेतकऱ्यांना कसा होतो, त्याचा प्रवास कसा होतो हेही समजून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून. किसान रेल्वेतून कृषी माल पाठवण्यासाठी कोणतीही किमान मर्यादा नाही. किसान रेल्वे म्हणजे चालता फिरता शीतसाठा मानला जातो. भाज्या, फळं, दूध, मांस, मासे अशा नाशवंत पदार्थाची पुरेशी खबरदारी बाळगून वाहतूक होते. रस्ते वाहतुकीच्या तुलनेत कमी वेळेत आणि कमी खर्चात वाहतूक. देशातल्या 80% अल्प लघु भूधारक शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचा दावा रेल्वे मंत्रालयानं केला. किसान रेल्वेमुळे सांगोला आणि परिसरातल्या शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होईल असं रेल्वे मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं. शेतकऱ्यांना आपला शेतमाल पश्चिम बंगालपर्यंत पाठवता येणार आहे. यासंबंधी इथल्या शेतकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन शिंदे यांनी. आपल्या सोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की तुम्हाला काय फायदा झाला यापासून. सांगोला आणि परिसरामधून आता अनेक जणांना आम्ही सगळेजण सांगत होतो, तुम्ही ऐकताय की ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा विक्री असेल, यामध्ये विक्रीमध्ये जवळजवळ 30% नफा झालेला आहे आणि ट्रान्सपोर्टेशनमध्ये जवळजवळ 30% नफा आहे. आणि याचा ॲव्हरेज जर रेशो काढला तर 40% नफा डायरेक्ट शेतकऱ्याला मिळायला लागला आहे. कुठून आलात आणि कोणता माल घेऊन तुम्ही आलाय? आम्ही करमाळा तालुक्यातून आलो. करमाळा तालुक्यातून जीवर स्टेशनवरून केळी आणि व्हेजिटेबल आम्ही साधारण 200 टनापर्यंत पाठवतो. 2 महिन्यापासून पाठवतो. हे 200 टन मटेरियल दिल्ली मार्केटला गेल्यामुळं आमच्या लोकल शेतकऱ्याचा खूप फायदा झाला. साधारण 100 किलोपासून 10 टनापर्यंत विक्री व्यवस्था रेल्वेमार्फत पाठवू शकतो. त्यामुळे छोटे छोटे शेतकरी सुद्धा मार्केटमध्ये पुढे येऊ लागले आणि मार्केटिंगची नवीन दारं तयार झाली. आणि आमचं महत्त्वाचं की चांगल्या क्वालिटीचा चांगल्या दर्जाचा माल दिल्लीसाठी पोहोचल्यामुळं मालाची मागणी वाढली आणि मालाचा उठाव झाल्यामुळं ऑटोमॅटिक शेतकऱ्याला जास्त फायदा होऊ लागला यापासून. 100वी रेल्वे चाललेली आहे, अजून काय मागण्या तुमच्या आहेत यशस्वीरित्या आतापर्यंत? आम्हाला इथून पुढे भरपूर मोठा सीझन वाढणार आहे. त्या सीझनला पाहिजे तेवढ्या गाड्या उपलब्ध व्हाव्यात. कधी डेली गाड्या दररोज, कारण सीझन जसा वाढेल तशी उपलब्धता गाड्याची वाढली पाहिजे. कोणत्या कोणत्या गाड्या वाढल्या पाहिजेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगोल्यामधून दिल्लीची गाडी ही आठवड्यातून 3 वेळा सुरू व्हावी. यासाठी आमची सातत्याची मागणी एकच आहे की दिल्लीला 4 गाड्या, कलकत्त्याला 5 गाड्या आणि बिहारला 4 गाड्या या सातत्यानं सांगोला मार्केटमधून इथून सांगोला रेल्वे स्टेशन जाव्या की त्याचा सगळा फायदा डायरेक्ट शेतकऱ्यांना होणार. ही 1 दिवसाची जी ट्रेन आहे ही 3 दिवस करावी अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. नितीन शिंदे, जय महाराष्ट्र, सांगोला. आमचे तिथले स्थानिक प्रतिनिधी नितीन शिंदे यांनी शेतकऱ्यांशी बातचीत केलीच आहे, पण आणखी विस्तारानं आढावा घेतलाय या किसान रेलचा, तोही पाहूया. सांगोल्यामध्ये आहे आणि या ठिकाणूनच आता जी किसान रेल आहे हिने शतक पूर्ण केलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. ती आता पश्चिम बंगालकडे रवाना झाली आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विविध भागातून केळी, द्राक्ष, डाळिंब ही मोठ्या प्रमाणावरती रवाना झालेली आहे. आणि या ट्रेनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हा 30 ते 40% दर जास्त मिळत आहे. त्याचबरोबर जो वाहतुकीमध्ये लागणारा जो डिले होता तो आता कमी झालेला आहे आणि थेट माल हा शेतकऱ्यांचा माल हा ग्राहकांपर्यंत, बाजारपेठेपर्यंत आता पोहोचत आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचा फायदा होतोय अशा भावनाही या ठिकाणी आता शेतकऱ्यांना व्यक्त केलेल्या आहेत. रेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जो शेतीमाल आहे तो लवकरात लवकर नाशवंत माल हा बाजारापर्यंत पोहोचवता येतो. तसाच मोठ्या प्रमाणावरती जवळपास 25 ते 30% हा नेहमीच्या बाजारापेक्षा फायदा होतो. अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. नितीन शिंदे, जय महाराष्ट्र, सांगोला. अलीकडेच पुण्यातला गवा हा खूप मोठा चर्चेत आलेला विषय होता. त्यावरून खूप मोठी चर्चा झाली, कारण हा गवा जंगलात नेताना मृत्यू पावला होता. पण आता कोल्हापुरात सुद्धा गव्यांचे कळप दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरात सर्वाधिक गवे आढळतात. राधानगरी अभयारण्यात गव्यांची संख्या खूप मोठी आहे. पुण्यातील काही भागात गवे
आहेत, मात्र कोल्हापूरच्या तुलनेत पुण्यात आढळणाऱ्या गव्यांची संख्या अतिशय कमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जंगल अभयारण्य परिसरातल्या गव्यांचा वावर हा शेतीवाडीत वाढलाय. त्यामुळे लोकांमध्ये भीती आहे. विशेषतः त्यांच्या अवाढव्य आकारामुळे त्यांची सातत्यानंच भीती वाटते. हाच प्रकार पुण्यातही बघायला मिळाला. खरं तर गवा हा शांत प्राणी आहे. गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाढते. त्यामुळे शासनावरही त्याचा दबाव वाढतोय. यातून माणूस गवा यांच्यात अकारण संघर्ष वाढताना पाहायला मिळतो. गवा आणि माणूस यातला संघर्ष हा नेमका कधी सुरू झाला, त्याची कारणं काय, तीही पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोल्हापूर, कर्नाटक आणि गोव्यात गवा आणि मानव यांच्यात वाढता संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. गव्याला मारून त्याचे मांस आणि शिंगाच्या तस्करीचे प्रमाणही गेल्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढले. गव्याला मारून त्याचे मांस शिंगाच्या तस्करीचे प्रकार तर गवे मानवी वस्तीत येत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वसाहतीत गवे येतात. पर्यावरण संतुलनासाठी मानवी अस्तित्वाबरोबरच गव्यांचा नैसर्गिक वावर सुद्धा तितकाच आवश्यक आहे. परत एकदा ग्राफिकच्या माध्यमातून आपण हे समजावून घेऊया. कोल्हापूर, कर्नाटक आणि गोव्यात गवा आणि मानव यांच्यात वाढता संघर्ष कायम पाहायला मिळतो. गव्याला मारून त्याचे मांस शिंगाच्या तस्करीचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले. गवे मानवी वस्तीत येत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वसाहतीत गवे येतात. पर्यावरण संतुलनासाठी मानवी अस्तित्वाबरोबरच गव्यांचा नैसर्गिक वावरही तितकाच आवश्यक आहे आणि हा नैसर्गिक वावर हा धोक्यात आलाय. त्यामुळे मानव आणि बिबट्या यांच्यातला संघर्ष पाहायला मिळतो. मानव आणि वन्य प्राणी यांच्यातला संघर्ष हा कायम पाहायला मिळत असतो. कोल्हापुरातल्या प्राणी मित्रांनी या घटनेसंदर्भात आणि या सगळ्याच गव्यांच्या वावरासंबंधी आणखी विस्तारानं माहिती दिली, ती पाहूया. गवा हा आपल्याकडे आढळणारा सस्तन कुळातील एक मोठा प्राणी आहे आणि गवा हा शक्यतो कळपाने राहतो आणि शक्यतोच तो एकटा बाहेर पडलेला असतो आणि गव्याचं साधारणतः वजन 1 ते 1.5 टनापर्यंत असतं आणि गवा हा कळपाने राहत असल्यामुळे जंगल परिसरामध्ये आपल्याला गव्यांपासून काही एक धोका नसतो, कारण ते खूप घाबरट प्रकारचा हा प्राणी आहे. पण वाट चुकून किंवा हुसकवल्यामुळे जर जो शहरी भागात आला तर शहरी भागामध्ये त्याला व्यवस्थित पुन्हा त्याची वाट मोकळी करून देणे हाच त्यावर सर्वात मोठा उपाय ठरतो. कारण गव्याला जर जास्त पळवलं तर गवा आपल्याला सुद्धा धोकादायक ठरू शकतो, कारण तो ज्यावेळी चिडतो त्यानंतर तो आक्रमक होऊ शकतो. तसा तो खूप शांत आणि लाजाळू प्राणी आहे. त्यामुळे गव्यापासून तसा लोकांना काही धोका नाही, तरी सुद्धा त्यापासून काळजी घेणं ही महत्वाची आहे. कोल्हापूरमध्ये गवा आला याच्यात काही फार आश्चर्य होण्यासारखी गोष्ट नाही आहे, कारण जिल्ह्यामध्ये असंख्य कळप आहेत. पुण्यानंतर ही दुसरी घटना ज्याच्यामध्ये एक छोटा कळप हा कदाचित मार्ग चुकून शेतात आला. शेतात येण्याची कारणं खूप असू शकतात. एकतर बेसिकली कळप भरकटला गेला असेल, पाण्याच्या शोधात येऊ शकतो आणि मुळात ऊस जर का शेतात असेल तर ऊस खाण्यासाठी बऱ्याच वेळेला गवे तिथे पाहिलेले आहेत. कोल्हापूरमध्ये ऑब्व्हियसली पुण्याच्या कंपॅरिझनमध्ये गव्यांची संख्या खूप जास्त आहे. पुण्यामध्ये मुळशी, ताम्हिणी त्या भागामध्ये एक छोटा कळप रेकॉर्डेड आहे. याला जर का कॉरिडॉर चांगला असेल तर ते परत जातात. मी म्हटलं तसं की मागे पुण्यामध्ये गवा आला, एक आपला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर हा शासनाने 2015 साली प्रकाशित केलेला आहे. तर ते प्रोसिजर जर का फॉलो केलं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटने आपला रोल जर का चांगला प्ले केला, पोलीस डिपार्टमेंटने बघ्यांची गर्दी जर का आवरली आणि सगळ्यात महत्वाचं की लोकांनी बेसिकली याच्यात गोंधळ घातला नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला गेला की पुण्यामध्ये, आणि हा मुद्दा मांडला कोल्हापुरातल्या प्राणी मित्रांनी. पुण्यात जसा गोंधळ घातला गेला आणि लाजाळू
आणि माणसांना घाबरणाऱ्या गव्यांना पळवण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे तो आक्रमक झाला. ही परिस्थिती जर कोल्हापुरात ओढवून घ्यायची नसेल तर यासाठी संवर्धन करणं, नैसर्गिक त्यांचा वावर जपणं आणि आणखी काही काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा प्राणी मित्रांनी मांडलाय. तो सरकारनं लक्षात घ्यावा आणि तो लोकांनाही लक्षात घेण्याची गरज आहे. आता जेम विशेष मध्ये वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. मात्र ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत नववर्षाचा जल्लोष करताना मुंबई पोलीस ड्रोनच्या मदतीनं कशी ठेवतील नजर. कुठे जाऊ नका, पाहत राहा जय महाराष्ट्राचा हा विशेष कार्यक्रम जेम विशेष. वर्षाच्या स्वागतासाठी एक मोठा जल्लोष आपल्याला सर्वत्रच पाहायला मिळतो. मात्र कोरोनाच्या या काळामध्ये तसा नववर्ष साजरा करता येणार नाही, कारण बंधनं खूप आहेत. कोरोनामुळे नेहमीसारखा जल्लोष साजरा होणार नाही. विशेषतः मुंबई पोलिसांनी न्यू इयर इव्हिनिंगच्या पार्ट्यांना ब्रेक लावला. त्यांनी अजिबात परवानगी दिली नाही. आता इमारतींच्या गच्चीवरही पार्टी आयोजित करायला परवानगी नाकारली आहे. इतकंच नाही तर मुंबईकरांवर नजर ठेवण्यासाठी 40,000 पोलिसांसोबत 4 ड्रोनही सज्ज आहेत. याच ड्रोन विषयी आपण चर्चा करू. ड्रोन म्हणजे काय, ड्रोनचे नेमके फायदे कसे आहेत आणि ते वापरले कसे जातात, त्यातलं नवं तंत्रज्ञान कसं आहे आणि ते अद्ययावत करण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस कसं करतं हेही पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. ड्रोन म्हणजे नेमकं काय? ड्रोन म्हणजे मनुष्यरहित हवाई वाहन आहे. ड्रोनला उडता रोबो असंही म्हणता येईल. ड्रोनला उडता रोबो असे म्हणता येईल आणि ड्रोनवर दुरून नियंत्रण ठेवता येतं. ड्रोन हे सॉफ्टवेअर नियंत्रित हवाई वाहन असतं. एम्बेडेड प्रणाली, सेन्सर आणि जीपीएस यांच्या सहाय्यानं ड्रोन काम करत असतं. ड्रोन म्हणजे मनुष्यरहित हवाई वाहन आणि एम्बेडेड प्रणाली, सेन्सर आणि जीपीएस यांच्या सहाय्यानं ड्रोन काम करतं. ड्रोन कसं काम करतं तेही पाहूया. ड्रोन नियंत्रक रिमोट कंट्रोलद्वारे ड्रोनला रेडिओ सिग्नल पाठवतं. ड्रोन नियंत्रक रिमोट कंट्रोलद्वारे ड्रोनला रेडिओ सिग्नल पाठवतं. ते ड्रोनला काय करायचं ते सांगतात, कमांड देतात. ड्रोन नियंत्रकामधील रेडिओ ट्रान्समीटरद्वारे हे रेडिओ सिग्नल पाठवले जातात आणि ड्रोनच्या रिसिव्हरला ते प्राप्त होतात. पुन्हा एकदा पाहूया, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ड्रोन नियंत्रक रिमोट कंट्रोलद्वारे ड्रोनला रेडिओ सिग्नल पाठवते. ते ड्रोनला काय करायचे ते सांगतात आणि ड्रोन नियंत्रकामधील रेडिओ ट्रान्समीटरद्वारे हे रेडिओ सिग्नल पाठवले जातात आणि ड्रोनच्या रिसिव्हरला ते प्राप्त होतात. बरं का, ड्रोनचा वापर खासगी होतो आणि सरकारी आणि पोलिसही मोठ्या प्रमाणात करतात. मात्र त्याचे फायदे कोणते आणि त्याचे तोटे कोणते हेही पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. ड्रोनचे फायदे बघूया. हवेतून दर्जेदार छायाचित्रण आणि चित्रीकरण मोठ्या प्रमाणात हवाई प्रतिमा घेणं शक्य. अचूकपणा साधता येतो. सहजपणे ड्रोन तैनात करता येतात. सुरक्षा आणि गोपनीयता हेही ड्रोनचे फायदे आहेत. ड्रोनचे तोटे कुठले तेही पाहणार. फायदे आपण पाहिलेत, आता तोटे पाहूया. ड्रोन दीर्घकाळ उड्डाण करू शकत नाही, हा त्याचा मोठा ड्रॉबॅक म्हणजे मोठा तोटा आहे. बरं, खडतर हवामानात कामामध्ये अडथळे येतात. ढगाळ वातावरणात सुद्धा ते फारसं अचूक काम करत नाही. ड्रोन वायरलेस असल्यानं समस्या येतात. नेमके छायाचित्रण आणि चित्रीकरण हे कठीण होऊन बसतं. एक अंदाज फक्त ड्रोन उडवणाऱ्या माणसाला परिस्थितीचा येऊ शकतो.
जेम विशेषमध्ये या 3 महत्वाच्या बातम्या आपण विस्तारानं पाहिल्या. एक तर पहिली बातमी होती किसान रेलची, दुसरी होती मानव आणि गवा यांच्यातला निर्माण झालेला कोल्हापुरातला संघर्ष आणि तिसरी महत्वाची बातमी म्हणजे ड्रोनची, त्याची वैशिष्ट्य, फायदे आणि तोटे. याशिवाय विशेषमध्ये आणखी काही बातम्या आहेत, त्याही पाहूया. चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुग्गुस इथं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकला गेला. अर्ज दाखल करण्यासाठी 2च दिवस शिल्लक आहेत. तरीही घुग्गुसमध्ये अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. निवडणुकीवर 100% बहिष्कार टाकणारी ही राज्यातली पहिली ग्रामपंचायत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या घुग्गुस इथं नगरपालिका स्थापन करण्याची मागणी गेल्या 27 वर्षांपासून केली जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी 2009 मध्ये नगरपालिकेची घोषणा केली होती, पण ती प्रत्यक्षात उतरली नाही. त्यामुळे आता संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला. यासंबंधी ग्रामपंचायतीच्या पटांगणात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली आणि निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार सोमवारी चक्काजाम करण्यात आला. त्यामुळे काही तास यवतमाळ चंद्रपूर मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. तहसील प्रशासन के वती से अपन ग्राम पंचायत कार्यालय घुघुस में एक सभा का आयोजन किया गया था। वो सभा में सभी लोगों को आने वाला जो ग्राम पंचायत की निवडणूक है, जो प्रोग्राम है, उसमें शामिल होने का, नामनिर्देशन पत्र दाखिल करने का आज आह्वान किया गया। सभी लोगों से उनकी राय पूछी गई। सभी लोगों ने बताया कि यहाँ पे नगर परिषद होनी चाहिए, ऐसी उन लोगों की तीव्र भावना है। घुग्गुस शहराला नगरपालिकेचा दर्जा द्यावा याकरता घुग्गुस येथील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी, राजकीय नेत्यांनी घुग्गुस ग्रामपंचायतच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला. 23 डिसेंबरला या शहरामध्ये सर्व पक्षीय, सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र आले आणि आम्ही निर्णय घेतला की जोपर्यंत घुग्गुस शहराला नगरपालिकेचा दर्जा मिळणार नाही तोपर्यंत घुग्गुसमधील प्रत्येक व्यक्ती या ग्रामपंचायतच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकला. कुछ पत्र कम पड़ने से, चाहे वो जिला परिषद स्टैंडिंग कमेटी का पत्र हो, उन पत्र कम होने के कारण ये घुग्गुस नगर परिषद को जो डिले हो रहा है उस चीज़ को लेके अभी सभी पत्र व्यवहार हो गया और माननीय विजय वडेट्टीवार ने बोला कि 3 तारीख से पहले घुग्गुस नगर परिषद घोषणा होगा। फिर भी अभी सब लोग घुग्गुस के पूरे पक्ष मिलके इसकी घुग्गुस में कोई भी निवडणूक नहीं होगा या कोई फॉर्म नहीं डाले बोल के सबने ठहराया, उसके हिसाब से आज चक्काजाम आंदोलन कर रहे हैं. सध्या घुग्गुसमधल्या सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विडा उचलला की ही आमची शेवटची लढाई आहे. नगर परिषद झालीच पाहिजे आणि आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही सर्वांना विनंती केली की आपण ग्रामपंचायत निवडणुकीला बहिष्कार टाकला पाहिजे आणि सध्या आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन घुग्गुसमधल्या सर्व लोक एकत्र आले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये आदिवासींचा उत्सव सुरू झालेला आहे. त्यांच्या देवीचा उत्सव सुरू झालेला आहे. नाशिक जिल्ह्यात आदिवासी भागात कळवण तालुक्यात कंसरा माऊली डोंगऱ्या देवाचा उत्सव सुरू झाला. ही शेकडो वर्षांची परंपरा अजूनही तितक्याच उत्साहात सुरू आहे. डोंगऱ्या देवाचा उत्सव म्हटलं की आदिवासी बांधव मोठ्या जल्लोषात तो साजरा करतात. जो निसर्ग आपल्याला आयुष्यभर भरभरून दान देतो त्याच्या प्रति कृतज्ञता म्हणून हा उत्सव आदिवासी बांधव साजरा करतात. डोंगऱ्या देवाची मनोभावे पूजा करतात. कार्तिकी पौर्णिमा, मार्गशीर्ष पौर्णिमा आणि पौष पौर्णिमा अशी वर्षातून 3 वेळा ही पूजा केली जाते. यावेळी पावरी हे आदिवासी वाद्यही वाजवलं जातं. त्याच्या तालावर आदिवासी बांधव तालबद्ध नृत्य करतात. आदिवासी जमातीमध्ये डोंगरदेव हा सगळ्याचा मुख्य सण आहे आमचा. डोंगरदेवाचा याचा अर्थ म्हणजे डोंगरापासून आम्हाला जे काही मिळतं, झाडं असतील, फुलं असतील, पानं असेल, त्याच्या प्रति आमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आमचा उत्सव आहे. पूर्वी आमचे सगळे आदिवासी बांधव हे डोंगरात राहत होते, गुहेत राहत होते. त्याला आम्ही गवळ म्हणतो, आज त्याला गड म्हटलं जातं. ते आमचं घर आहे पूर्वजांचं. त्या घराच्या प्रतीक म्हणून ही पूजा मांडली जाते. चंद्रोदय झाल्यानंतर 15 दिवसानंतर आमचं थोंब म्हणतात. आज इथं समोर दिसतंय ते थोंब गाडलं गेलेलं आहे. दररोज सकाळी संध्याकाळी त्याची
गाणे म्हणून विधी केला जातो. भिक्षुक शेजारच्या 2 गावात जाऊन 4 गावात जाऊन त्याचं भिक्षुक मागितले जाते आणि त्या भिक्षुकमधूनच इथं देव बनवतात, आमच्या त्याला मावल्या म्हटलं जातं. त्यांना त्याचं अन्न बनवलं जातं आणि ते संध्याकाळी चोखं म्हणून, आमच्याकडे त्याला काय म्हणतात, डाळ आणि भाकरी याच्या व्यतिरिक्त काही कुठलं सेवन करत नाही आम्ही. जेम विशेष मध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. पुन्हा आपण भेटूया नव्या बातम्यांसहित.